नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त अशी नवरात्र चालू आहे. तर नवरात्री स्पेशल मस्त आपण भाकरी आणि खरडा बनवणार आहोत. तर चला आता मग भाकरी आणि मिरचीचा खरडा बनवणार आहोत. त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. भाकरीसाठी प्रथम मी इथे वराईचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. भगरीचं पीठ 1 वाटी. 1 वाटी आपल्याला साबुदाणा पीठ लागणार आहे. फक्त भगरीचं घेतलं तरी चालेल. माझ्याकडे दोन्ही होते म्हणून दोन्ही घेतले. छान चाळून घेणार आहे. दोन्ही आपल्याला सारखंच घ्यायचे आहे. चाळून घेते. पीठ आपण छान चाळून घेतले. चवीनुसार मीठ घालून घेते. अगदी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. आणि छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. कोमट पाणी करायचं. कोमट पाण्यात आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पीठ आपण छान मळून घेतलेलं आहे. अगदी आपला छोटा गोळा घ्यायचा भाकरींचा. या पद्धतीने छोटा गोळा घ्यायचा आणि खाली आपल्याला पीठ घालायचं आहे. जे आपण चाळून ठेवलेलं पीठ आहे तेच काढून ठेवायचं. थोडंसं घालून घेते आणि छान आपल्याला भाकर थापून घ्यायची आहे. या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला अगदी अलगदपणे भाकर थापून घ्यायची आहे. आपली भाकरी छान अशी थापून झालेली आहे. आणि आपण आता जशी आपण बाजरीची किंवा ज्वारीची भाकर उचलतो त्याच पद्धतीने आपल्याला भाकर उचलून तव्यावर घालून घ्यायची आहे. भाकर आपण तव्यावर घालून घेतलेली आहे. आणि त्याच्यावरून आपण पाणी लावून घेणार. पिठाची बाजू वरती करायची आपल्याला. आणि पाणी लावून घेते. भाकर बनवताना आपल्याला काळजी घ्यायची की दोन्ही पीठ आपल्याला सारखे घ्यायचे आहे. आणि पाणी जास्त गरम नसलं पाहिजे. गरम जर पाणी जास्त असलं तर आपली भाकरीचं जे पीठ आहे ते पातळ पातळ होत जाईल आणि भाकर व्यवस्थित जमणार नाही. त्यासाठी आपलं थंड पाणी घेतलं तरी चालेल, पण कोमट नॉर्मल कोमट घ्यायचं, जास्त नाही. आणि मस्त आपली एका साईडने भाकर झालेली आहे. पलटी करून घेतलेली आहे. या साईडने सुद्धा आपली भाकर भाजलेली आहे. पलटी करून घेते आणि छान आपल्याला भाजून घ्यायची आहे. बघत असाल मस्त आपली भाकर फुगलेली आहे. अतिशय छान झालेली आहे. दुसऱ्या साईडने बघत असाल छान पापुडे आलेले. अतिशय सुंदर अशी आपली उपवासाची भाकर तयार आहे. आता आपण छान अशी चटणी करून घेऊया, म्हणजे रगडा करून घेऊया. ठेचाही आपण त्याच तव्यावर बनवून घेणार आहोत. ठेच्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहे, भाजून घेते. गरम करून घ्यायची आहे आपल्याला छान. भाजायला आपण थोडंसं तेल घालून घेतो, जास्त नाही, अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. आपल्या मिरच्या छान भाजलेल्या आहे आणि त्यात मी थोडेसे शेंगदाणे घालून घेते. शेंगदाणे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे आणि मिरची छान भाजून झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला रगडून घ्यायची आहे किंवा मिक्सर मध्ये आबडधोड अशी आपली रगडा करून घ्यायचा आहे. मी ठेचाही आबडधोबडाचं मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. त्याच त्यावर मी तेल घालून घेतले आणि तो ठेचा बनवलेला तो घालून घेते. शेंगदाणे आवडत असेल तर घालू शकता, नाही आवडत असेल, नसेल आवडेल तर नाही घातले तरी चालेल, पण तिखट कमी होतो त्यासाठी आपण थोडस घालून घेतलेले आहे शेंगदाणे. आणि छान आपल्याला परतून घ्यायचे आहे. त्यातच घालून घेते थोडस मीठ. मिरचीचा ठेचाही छान झालेला आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. बघत असाल तर मस्त आपला भाकरी आणि ठेचा तयार आहे उपवासाचा. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.